सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। तुम्हा सर्वांना वंदन करतो। आणि आजची ही प्रासंगिक सेवा, आज रामनवमी आहे, त्यानिमित्त आणि आजचा हा हरिनाम सप्ताह आहे, त्याच्या अनुषंगानं रामनवमीचा आजचा कार्यक्रम आहे। पुण्य दिवस, पवित्र दिवस आहे। तर आजच्या दिवशी रामनवमीचा उत्साह सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो। आणि गोष्ट त्यातून लक्षात येते, आपण जे अवतार पुरुष होऊन गेलेत, अवतारी जे अवतार झाले, त्याच्या जयंत्या साजऱ्या करतोय। आज आपण भगवान प्रभू रामचंद्रांची जयंती आहे, म्हणजे जन्मदिवस आहे। जसे आपण जन्माष्टमी, कृष्णाष्टमी साजरी करतो, तशी ही रामनवमी आहे। म्हणजे जे जे आहेत अवतार, त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात। आणि जे जे संत होऊन गेले, त्या संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात। या दोन्हीमधला फरक आहे। तुकोबांची आपण बीजाचा कार्यक्रम साजरा करतो, तुकाराम बीज, माऊलींचं संजीवन समाधी सोहळा साजरा करतो। हे म्हणजे संतांच्या बाबतीमधलं। पण अवतारांच्या बाबतीमध्ये त्यांचा जन्मदिवस आणि जन्मकाळ साजरा केला जातो। त्याचं कारण पण तसं आहे की ह्या अवतारांच्याकडे बघितलं की त्यांचा जन्म जो आहे, तो जन्म म्हणजे धर्माचा जो ऱ्हास होत होता, त्या धर्माच्या रक्षणासाठी आहे। यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती, ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, त्या त्यावेळी भगवंत अवतार घेऊन येतात। त्यामुळे त्यांचा जन्म जो आहे, तो जन्म सार्थक कसा लागला हे जगाला समजावं, लोकांना समजावं, या अर्थानं त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। आणि जन्माला आलो पण मरावं कसं, तर संतांच्या सारखे मरावं। संत ज्या अवस्थेमध्ये जगलेत आणि ज्यांनी शेवट आपला गोड करून घेतला, तर हे त्यांचं जगणं जे आहे श्रेष्ठ दर्जाचं आहे। आणि हे जगणं श्रेष्ठ दर्जाचं जसं आहे, तसा मृत्यूसुद्धा त्यांचा सोहळा झाला। आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असं तुकोबा बोलत गेले। माऊलीने आनंदानं जाऊन समाधीस्थळी जाऊन स्थानापन्न झाले। ह्या मोठ्या गोष्टी आहेत। आणि ह्यावरून आपल्या लक्षात येतं की मृत्यू कसा असावा, शेवटचा दिवस कसा असावा, हे कळावं म्हणून संतांच्या मृत्यूतिथी साजरी केली जाते, पुण्यतिथी साजरी केली जाते, आणि अवतारांची जन्मतिथी साजरी केली जाते। आज रामनवमी आहे, तो जन्मकाळ प्रभू रामचंद्रांचा आहे। याच आधारावर आपण एक नावावर आधारित असणारा एक हरिपाठातला अभंग आहे। आपण खूप वेळा त्याच्यावर चिंतन ऐकलं असाल, माहिती आहे। हरिपाठ रोज म्हणणारी मंडळी खूप आहेत, पाठांतर असणारी मंडळी आहेत, त्याचं चिंतन पण व्हावं, चिंतन करणारी मंडळी आहेत। 4 नंबरचा अभंग आहे। सगळेच माऊलींचे अभंग जर हरिपाठातले 27 अभंग जर पाहिले, तर अभंगाचा प्रत्येक केंद्रबिंदू नाम आहे, प्रत्येकात नाम आहे। आणि ते नाम कसं घ्यावं, काय करावं, याचा सगळा उल्लेख माऊलीने या 27 अभंगामध्ये केलेला आहे। माऊलीने हरिपाठ लिहिला, त्याचा मूळ उद्देशच नाम घ्यावं हा आहे। नाम न घेता हरिपाठाचा अभ्यास होतच नाही। हरिपाठाचा अभ्यास करणारे, त्याच्यावरती पुस्तकं ग्रंथ लिहिणारी पुष्कळ मंडळी आहेत, पण काही अपवादात्मकही असतील त्यामध्ये। पण बरेच वेळा काहींनी त्याच्यावरती PhD चे प्रबंध लिहिलेत, माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती, तुकारामांच्या गाथेवरती, हरिपाठावरती। पण या PhD चे प्रबंध लिहिताना त्याला प्रेमाचा स्पर्श असावा लागतो। हे तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा ही 4 मार्कासाठी 10 मार्कासाठी उपयोगाची नाही। विद्यापीठामध्ये तो पोर्शन ठेवलेला असतो। पण खरी गोष्ट कोणती असेल, या सगळ्या शास्त्राचा अभ्यास त्यांच्या जरी तत्वज्ञानाचा जरी केला, तरी नाम हे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून नाम सतत घ्यावं, या उद्देशाने माऊलींनी हरिपाठ लिहून ठेवलेला आहे। 27 अभंग म्हणता म्हणता आपण नाम घ्यायला शिकलो पाहिजे। 27 अभंगाचा जसा पाठ आहे, तसा नाम पाठ रोजचा असला पाहिजे। पाठ शब्दाचा अर्थ आहे रोजचा शिरस्ता, रोजचा अभ्यास। आणि रोज अभ्यास कसा होईल, तर तो पाठ केल्यानं होईल। पाठ म्हणजे पाठांतर नव्हे बरं का, तर त्याचा अभ्यासच आहे तो स्वतंत्र। हा अभ्यास ज्याला जमला, नामाचा अभ्यास, नाम जप आणि नाम अभ्यास हे 2 शब्द वेगवेगळे आहेत बरं का। त्यामधूनच नामस्मरणाचा जन्म झाला।
माऊलींनी नामस्मरणाचं महत्त्व हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हरिपाठ पाठ असावाच, पण हरिपाठात पाठ झाल्यानंतर हरी म्हणणं फार महत्त्वाचं आहे. हरी न म्हणता हरिपाठ रोज जर आपण करत असो तर त्याला काय अर्थ राहत नाही. म्हटल्यासारखं समाधान होते, मोठ्या मोठ्यानं आपल्याला म्हणता येते, टाळावर म्हणता येते, सगळं झालं बरोबर आहे, पण नामच घेत नसेल तर. म्हणून नाम घेणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यांनी नाम घ्यावं. त्यासाठी वारकरी व्हायला पाहिजे किंवा वारकरीच असायला पाहिजे. वारकऱ्यांशिवाय नाम घेता येत नाही असं अजिबात नाही. सर्वांनी नाम घेता येते, सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचता येते, सगळ्यांना तुकारामांची गाथा वाचता येते. इतर बरेचसे ग्रंथ असे आहेत की त्यांना काहीतरी विधी आणि निषेधांचे जोड आहे. यावेळीच वाचावा, असं वाचू नये, इकडे पुढा करून वाचावा, त्याला त्या तिथीलाच वाचावा, असे ग्रंथांना बंधन आहेत. पण वारकरी संप्रदायाचे प्रस्थांतरी ज्याला म्हटलं ते ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि नाथ महाराजांचं नाथ भागवत, हे 3 ग्रंथ जे आहेत वारकऱ्यांची प्रस्थांतरी ज्याला म्हटलं जातं, हे कधी केव्हा वाचा त्याच्यासाठी बंधनं त्यांच्यात सुद्धा सांगितलेली नाहीत. दुसरी गोष्ट, प्रत्येक ग्रंथामध्ये या ग्रंथाच्या अभ्यासाचं फळ सांगितलेलं आहे आणि ते फळ सांगताना त्यामध्ये लौकिकता जास्त आहे. कुठलंही फळ सांगताना आपण स्तोत्र वाचून बघा, कुठली अथर्व शीर्ष गणपतीचं वाचून बघितलं, रामरक्षा आजच्या ठिकाणी रामरक्षा वाचून पाहिली तर प्रत्येका ठिकाणी फळ दिलंय. आणि फळ देताना कोणतं फळ आहे? लौकिक दृष्ट्या आपल्या घरामध्ये शांती लाभेल, आपलं धनधान्य प्राप्त होईल, आपली प्रतिष्ठा वाढेल ह्या वाचनामुळं. पण ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, नाथ भागवत, समर्थांचा दासबोध हे ग्रंथ जे मराठीमध्ये आपल्या संतांनी लिहिले, त्यात फळ एकच आहे, ते मोक्ष हे एकमेव फळ आहे. मोक्षासाठी ते ग्रंथ आहेत. म्हणून त्या ग्रंथाकडे वळायला लागतं. तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. भले आपण स्तोत्र वाचत असू, घरी वाचावेत, पण वाचता वाचता मुख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. हरिपाठ तत्वज्ञान आहे. हरिपाठ नामाचं तत्वज्ञान आहे. त्यामुळे नाम कसं घ्यावं हरिपाठानं सांगितलेलं आहे. हरिपाठाचा अभ्यासानंतर शांतपणे नामाला बसावं. सद्गुरूंनी जरी नाम दिलं असेल तर ते नाम, नसेल सद्गुरूंनी दिलं तरी वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र आहे, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आपण कोणीही म्हणू शकतो. त्यासाठी वारकरी असला पाहिजे ने बंधन आहे असं नाही. आपण त्या सगळ्यातनं बाहेर पडलो पाहिजे, बरं काय. नाहीतर त्या एका कचाट्यात सापडलो ना की बरेच म्हणतात आम्ही वारकरी नाही ना म्हणून आम्ही काही करतच नाही. तसं काहीच नाही. करायचं असेल तर वारकरी व्हायची काय गरज नाही. करायचं नसेल तर वारकरी होऊन तरी काय करायचं आहे? मुद्दा आहे की नाही. वारकरी आहे पण करायचंच नाही, मग वारकरी तरी कशाला? आणि करायचंच आहे, देवाच्या प्राप्तीचाच उद्देश असेल ना तर काय कशाची बंधन आहे? माळेचं आहे का ग्रंथाचं आहे काय तीर्थयात्रेचं आहे? काहीच नाही. कारण देवाची प्राप्ती हाच मुळात उद्देश आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज सुद्धा बोलता म्हणतात की ज्यावेळी आपल्याला मुक्ततेचा विचार, ज्याचा ईश्वर प्राप्ती हा उद्देश आहे, त्यानं संन्यास घेतला काय नाही घेतला काय काही संबंध आहे? मुळात संन्यास याची उत्पत्तीच मुळात कशातून झालेली आहे तर मोक्षासाठी बाहेर पडणं आहे त्यामध्ये. पण जर घरात बसूनच माऊलींचा मोक्ष कसा आहे, माऊलींचा संन्यास कसा आहे सांगा बघू. माऊली बोलतात 5व्या अध्यायामध्ये, फार सुंदर उभे आहे. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. 5व्या अध्यायातली उभी आहे, ज्ञेयास नित्य संन्यासी या श्लोकावरची. तर हा विचार जर आपण लक्षात घेतला तर आपण सर्वजण संन्यासी होऊ शकतो. संन्यासी हा एक प्रकारची ओळख नाही, संन्यासी वृत्ती आहे आणि ती वृत्ती ग्रस्त आश्रमामध्ये सुद्धा अंगीकारता येते. भले मुलं बाळा आहेत सगळ्या, तुकोबांना होती का नाही? होती. 2-2 बायका होत्या. अगदी उदाहरण जरी ऋषी मुनींच्यातलं घेतलं, सगळ्या ऋषींच्या पत्न्या होत्या, 1-2 पत्न्या होत्या. बृहदारण्यक उपनिषदाची निर्मिती करणारे जे याज्ञवल्क्य आहेत, या याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी होत्या, कात्यायनी मैत्री. ती मैत्री जी पत्नी जी होती ती आत्मज्ञान झालं तिला. म्हणजे नवऱ्याच्या सहवासात राहून आत्मज्ञान झालं. म्हणजे बघा, कुटुंबात राहून सुद्धा मुक्त झालेल्या पुरुषांची उदाहरण आपल्याकडे आहे. म्हणून कुटुंब ही अडथळा कधीही समजायचा नाही. मुलं बाळ ही अडथळा नाही बरं काय. ईश्वर प्राप्तीच्या याच्यामध्ये, ईश्वर प्राप्तीच्या मध्ये अडथळा कोणता असेल तर मी काय करत नाही हाच मुळात अडथळा, माझाच अडथळा आहे. मी काय चालू केलं ना, मला रिकामाच रस्ता आहे, खुला रस्ता आहे. आणि इथं म्हटलेलं आहे, इथं सगळं स्वातंत्र्य आहे,
इथली सगळी पदं रिकामी आहेत, पण त्या पदावर जायला कोण तयार नाही. ब्रह्मपद त्याला म्हणतात. तुकोबा म्हणतात ब्रह्म अधिक पदे दुःखाची शिराने, तेथे चित्त जणी जडो दिशी, तिथे दुश्चित जडो दिशी म्हणतात. तुझं हे चित्त त्या ठिकाणी लागू नये. सगळी पदं जी आहेत ना, अगदी ब्रह्मदेव इंद्रपद सुद्धा आहे ना, याला नाश आहे. मग आमची तरी पदं कसली हो? काय आहे, आपण कुठं, मी कुठं चेअरमन आहे, नाहीतर कुठं तरी सचिव आहे, हे कसल्या पदाला काय अर्थ आहे? इंद्राची पदं, ब्रह्मदेवाची पदं जर नाशिवंत असतील तर माझ्यासाठी ती भाग मूळ मुद्दा हा आहे. आपण शास्त्र जरी बोलत असलो, शास्त्र शिकत असलो, तर शास्त्रातला ओलावा जो आहे तो नामामुळं टिकतो. शास्त्रात अभ्यासातलं प्रेम जे आहे ते नामामुळं टिकतं. नामात स्वतःत प्रेमाचा झरा आहे, त्यामुळे नाम घेणाऱ्याला त्या झऱ्याची अमृताची प्राप्ती होणारच होणार. म्हणून कुणीही, सर्वांनी, मुलांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, तरुण, वृद्ध, बाळ, कोणीही असो, त्यांनी नाम घेतलंच पाहिजे. जसं आपण जेवतो, श्वास घेतो, कपडे परिधान करतो, तसं नाम घेतलं पाहिजे. जसं आपण शाळेचा अभ्यास करतो, तसा ज्ञानेश्वरीचा, तुकाराम गाथेचा अभ्यास घरोघरी केला पाहिजे. मुळात ही गोष्ट मांडली जात नाही. आमच्यात ज्ञानेश्वरी वाचली जात नाही का? आमच्यात म्हणे वारकरी नाहीत. वारकऱ्याचा आणि ज्ञानेश्वरीचा संबंध काय कुठे येतोय सांगा बघू? भले वारकरी असलं तर बरंच आहे, पण नसलं तर काय ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू नये? करायला पाहिजे ना. गरजेचाही तो आपल्या रोजच्या जीवनासाठी आहे. त्यातली जे तत्वज्ञान आणि माझ्या जगण्याचं तत्वज्ञान एक व्हायला पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या प्रपंचात उतरता आला पाहिजे, कुटुंबात वापरता आला पाहिजे, कुटुंबात रोज आचरणात आला पाहिजे. तो माऊलींच्या ओव्या आचरणात आणण्यासारख्या आहेत, पारायणासारख्या नाहीत. पारायण हा त्याचा गौण उद्देश आहे. पारायण हा गौण आहे. प्राधान्यानं उद्देश कोणता असेल तर ते वापरणं आणि आपला संसार सुखाचा करणं करता येतो. म्हणून या दृष्टीनं नाम हे प्राधान्यानं घेतलं पाहिजे. म्हणून माऊलींचा 4 नंबरचा अभंग आहे हरिपाठातला. सगळेच अभंग त्याच्यावरती आहेत. 4 नंबरचा अभंग, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये, कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिवाया, सायासे करशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. ह्या प्रपंचावर जर वार करायचा असेल ना, शेवटचा म्हणजे प्रपंचाच्या मायेतून आपण जर बाहेर पडायचं असेल ना, तर माऊली म्हणतात यात धरलेला प्रपंच तोडावा लागतो. तुटेल धरणे प्रपंचाचे, हरी जप करणे, हरी जप करावा लागतो. हरी हरी असं मुखानं म्हणावं लागतं. त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. एवढं सोपं सगळं आहे. पैसे द्यायचे सगळे उद्योग आपण करतो. जिथं अपमान आहे, जिथं काय आहे तिथं जातो, पण जिथं शांती आहे ते मात्र निवडत नाही. बडबड दिवसभर बडबडेन, पण रामकृष्ण हरी आपण म्हणणार नाही का? तर त्याचा कंटाळा येतो. माऊली म्हणतात त्या प्रत्येक नामाच्या ठिकाणी भाव असायला पाहिजे. भावाशिवाय भक्ती, त्याला आपण म्हणतो की जी पुढची पायरी आहे ती भक्ती शुद्धच होत नाही. भावाशिवाय भक्ती नाही, आणि भक्तीने भावाशिवाय ज्ञान म्हणजे मुक्ती नाही. ज्ञान जर पाहिजे असेल, मग कुठलं ज्ञान? तर परमात्म्याविषयीचं ज्ञान, म्हणजे स्वविषयीचं ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान. आपण जगाचं ज्ञान खूप आहे आपल्याला. जगाचं ज्ञान हे त्याचा दर्जा हा 2 नंबरचा दर्जा आहे, पण आपण त्या 2 नंबरच्या दर्जालाच 1 नंबर समजलं. प्रपंच करणं म्हणजे इतिकर्विता झाली. 2 मुलांना जन्म दिला, कुठं सोनं नाणं थोडं घरात केलं, 2 गाड्या घेतल्या, घरं बांधली, मी पावलो पावलो म्हणतोय आपण. असं होत नाही. जोपर्यंत मी आतून शांत होत नाही, मग माझी प्रॉपर्टी मला शांत करत नाही. किती बघा, सगळ्यांचा आपला अनुभव आहे. कुणाकडं कोट्याधीश जरी असला तरी तो अशांत जर असेल ना, तर त्या प्रॉपर्टीला अर्थच नाही. म्हणून वाढवेल तेवढं वाढता येते प्रपंच, आणि तो वाढलेला प्रपंच शेवटी मलाच त्यात गिळंकृत करून टाकतो शेवटच्या क्षणाला. प्रपंच म्हणजे त्यात देह पण आहे. म्हणून स्वतःबद्दलचं ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल तर भावातून सुरुवात व्हावी, भक्तीतून त्यात मध्यावर यावं, आणि ज्ञानात तिची परिसीमा शेवट व्हावा. ज्ञान प्राप्त झालं की आपण जीवनमुक्तीचा अनुभव घेतो. जीवनमुक्ती म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान, परमात्मा कसा आहे हे जाणून घेणं. जो दिसतो विठेवर, तो विठेवर दिसणारा परमात्मा, आणि मला जो अनुभवात आतमध्ये अंतरंगामध्ये आहे तो परमात्मा, हे कुठंतरी एक आहे. आणि त्यामुळं मी जो माझं भजन मी करतोय, त्या भजनाचा आणि आतल्या माझ्या अंतरंगाचा कुठं संबंध आहे का? भजन केल्यावर शांत व्हायला पाहिजे.
पण शांत जर होत नसेल तर भजन चुकलं, भजनाचे शब्द चुकलेले नाहीत, तुकाराम महाराजांचा अभंग चुकलेला नाही, म्हटलोही आपण, चांगले रागदारी म्हटलो आपण, चांगला रागांचा अभ्यास आहे आपला, क्लासिकल आपण शिकून आलोय, शास्त्रीय संगीत शिकलो, पण शिकलो ना, आणि शास्त्रीय त्या रागामध्ये जरी गायलं आपण, पण तरी आज जर शांतता नसेल तर मात्र कुठंतरी आपल्या गाण्यात, आपल्या भावात कुठंतरी न्यूनता आहे, भाव कमी पडतो, प्रेम कमी पडतं. प्रेमानं भजन आपण करत नाही. नाथांचा अभंग आहे ना, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. अर्थ माहिती नसेल तर मग ज्ञानेश्वरी किंवा गाथा नुसते वाचून पारायण चालणार नाही. पहिल्यांदा पारायण करावं, नंतर अर्थापर्यंत जावं, त्याला वाच्यार्थ म्हणतात किंवा त्याला शब्दार्थ म्हणतात. या शब्दाच्या पलीकडे भाव आहे. ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्यामध्ये अर्थ आहे, ओवीमध्ये अर्थ नाही. गंमत आहे की नाही? ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या मध्ये जी मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेच्या ठिकाणी अर्थ आहे, जो दिसतच नाही पण भावतो आतमध्ये, जो अनुभवात उतरतो. पण ते आपण त्या दृष्टीने कधी बघत नाही. नुसते बोट फिरवून आपण ज्ञानेश्वरी वाचतो, फार चांगली गोष्ट आहे. अजिबात वर्षभर काही मिळत नाही म्हणून पारायणाला बसतो, पण पारायणानं जे साध्य व्हायचं आहे ते साध्य व्हायला अभ्यास लागतो. म्हणून घरात शांतपणे अर्धा पाऊण तास त्यासाठी द्यायचा, आणि हे सगळं वाचून झाल्यावर बाहेर पडायचं, तरच भाव निर्माण होतो. नाम घेताना भाव पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचताना भाव पाहिजे, भजन करताना हरिपाठ म्हणताना भाव पाहिजे, आत प्रेम पाहिजे ना. म्हणून भावे विन भक्ती असा शब्द माऊली वापरतात की भक्ती शक्यच नाही, पण भाव आपल्याकडे असायला पाहिजे. भावानंच सुरुवात भावाने झाली तर त्याचा शेवट मात्र ज्ञानातच होतो, त्यात मुक्ती आहे म्हणतात. माऊलीने दृष्टांत दिलाय, बळे विन शक्ती बोलू नये, अंगात ताकद नसेल तर बढाया मारू नये. त्याचं वर्णन करताना माऊलीने दृष्टांत दिलाय. दृष्टांताला जरा बाजूला ठेवूया, पण सिद्धांताचा विचार जर केला तर भावाशिवाय भक्ती किंवा ज्ञान प्राप्तच होणार नाही. आणि भाव म्हणजे प्रेम, हे घरात कुटुंबातही लागतं आपल्याला, आणि तेच प्रेम देवासाठी सुद्धा वापरावं लागतं. आपण मुलावर जितकं प्रेम करतो, आपल्या स्वतःच्या मुलांच्या वरती, नातवंडांच्या वरती करतो, तेवढं देवावर करतो का, ज्ञानेश्वरीवर करतो का, तेवढा भाव आपल्याकडे आहे का? नसेल तर मग नुसती पोपटपंचीच राहते ना. मला हरिपाठ पाठ आहे सगळं आहे, मी वाऱ्या करतो बरोबर आहे, मी पारायण करतो सगळं बरोबर आहे, पण त्या ज्या गोष्टीची प्राप्ती आतमध्ये अनुभवाला यायला पाहिजे ती प्राप्ती होतच नाही. कोरडेपणा घेऊन मग हा देहच टोकायचा का? नाही. तर जाताना अशी गोष्ट एक पुंजी प्राप्त करून घेतली पाहिजे, ती आनंदाची, ज्याला आपण तृप्ती म्हणतो, त्याला समाधान म्हणतो, त्याला शांती म्हणतो. 4ही शब्द जरी वेगवेगळे असले तरी 4ही शब्दांचा अर्थ देव आहे, परमात्मा आहे. परमात्मा कशाला म्हणायचं? समाधान म्हणजे देव, समाधान म्हणजे शांती, समाधान म्हणजे देव म्हणजे समाधान, देव म्हणजे तृप्ती, देव म्हणजे शांती, देव म्हणजे सर्व. आपल्याला आज जो आनंद भेटतो ना तो देव प्रसन्नतेचा असतो. प्रसन्न झालाय देव कशानं समजायचं? नाही, आमच्या घरात पाळणा हालत नव्हता, त्या आम्ही 4 फेऱ्या मारल्या, काय केलं म्हणतात त्याला, खेटं घातलं, आणि म्हणून मला आमच्या घरामध्ये पाळणा हल्ला. काय झालं? देव प्रसन्न झाला. ही प्रसन्नता प्रपंचातली उपयोगाची नाही. जिथं नाशिवंत आहे ते प्राप्त करून त्याच्या प्रसन्नतेचा आनंद कसला आहे? कोण प्रसन्न झालं सांगा बघू? त्यामुळं घरात पाळणा हल्ला, बरोबर आहे, पण मोठं झाल्यावर तोच पाळण्याचं झोपलेलं पोर मला त्रास द्यायला लागला की त्याचा अर्थ मग आठवायला लागते. ह्याच्यासाठी भिक्षा मागून, ह्याला भीक मागून ह्याचं नाव भिकाजी ठेवलं आणि नंतर मलाच भिकेला लावायला लागला. ही परिस्थिती येण्याची शक्यता आहे. नवस करून ह्याला मागून घेतला आणि हेच नवस करायला लागला, हे मरू नका म्हणून. मी किती विचित्र गोष्ट आहे. माऊलीने वर्णन केलंय. आपण जावं मरावं, खोकतात, घाण यांची आहे, ह्यांचा त्रास होतो म्हणून जावं, म्हणून हीच माणसं आपल्याला, हीच पोरं काय करतात? नवस करतात, असं माऊली बोलतात. असो, ही घराघरातली गोष्ट आहे. नाशिवंतासाठी केलेली साधना ही उपयुक्त राहत नाही. म्हणून जे जे दृश्य आहे, जे जे आपल्याला अनुभवता येते, घरादारात दिसतंय, सगळं नाशिवंत आहे. त्या नाशिवंतावरची आसक्ती काढून टाकायची फक्त आहे, आणि मग भाव प्रकट होतो, भक्ती सिद्ध व्हायला लागते आणि ज्ञान आपलं जवळ येतं. म्हणून ज्ञान म्हणजे देव आणि ज्ञान म्हणजे समाधान. आपण समाधानी आहे का? हा, बरोबर आहे. मला एक 50 टन ऊस व्हायचा होता बाबा, हे मस्त झालं. हा, खूप वाटतंय मला 70 पाहिजे होता ना 80 पाहिजे, नको, मला आहे ती बरोबर आहे, असं मनापासून वाटायला लागलं की आपल्याला देव प्रसन्न झाला म्हणून समजायचं.
बाकी प्रसन्नतेचा कुठले नवीन नवीन व्याख्या कशाला काढत बसायचं. देव प्रसन्न म्हणजे काय? आनंद आतमध्ये, ज्याला काही कारण नसताना जो आनंद होतोय त्याला परमेश्वर म्हणायचं. कारण नसताना. आणि जे आपल्या सगळे प्रपंचातले विषयातले जे आनंद आहेत ते विषयाच्या आधाराने येतात. त्याला काहीतरी लागतं, त्याशिवाय ते आनंद, ते सुख मिळतच नाही. म्हणून ते सुखासाठी साधनं लागतात, लौकिक साधनं वापरावे लागतात. आनंदासाठी साधन लागत नाही, उलट साधन मधला अडथळा ठरतं. म्हणून भावाशिवाय, प्रेमाशिवाय केलेलं कुठलंही काम फलद्रूप होत नाही, आपण यशस्वी होत नाही. देवाला प्रेम आवडते. पत्रम पुष्पम फलम तोयम हा श्लोक जो आहे 9व्या अध्यायातला, तो तोच सांगतो. तुझ्याकडे जे पान फूल पाणी आहे ते मला अर्पण कर, पण काय पाहिजे? भजावया कळ भाव म्हणतात ते. मला भजनासाठी, माझ्या भजनासाठी तुमचा भाव पाहिजे. पै भक्ती एकी मी जाणे, तेथे साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्हाला वेगळीच आवड आहे असं भगवंत म्हणतात. कुठली? आम्ही लहान थोर, साने थोर न म्हणे. लहान थोर विचार करत नाही. कोण दरिद्र आहे, कोण लहान आहे, कोण मोठा आहे, कोण तरुण आहे, वृद्ध आहे, याचा विचार मी करत नाही. त्याच्या मनात भाव कोणता आहे, कोणत्या भावानं तो पंढरपूरला आलाय, कोणत्या भावानं माझ्या दर्शनाला आलाय, हा भाव मी तपासतो, माऊली म्हणतात. काय सुंदर आहे. म्हणजे आमच्याकडे काय, आम्ही दान देतो, देणग्या देतो, तीर्थयात्राला घाम्याघूम होतो, लोटांगण घालतो, प्रदक्षिणा करतो, तर माझ्याकडे भाव जर नसेल ना तर संपला विषय. माऊलींच्या फार सुंदर ओव्या आहेत, अभ्यासण्यासारख्या आहेत. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आपल्यामध्ये आहेत बरेचसे. का रूप वैसा माझा, अतिलेपन का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळ गा. पाल्हाळ आहे नुसतं. काय म्हणतात? तुझा गाजा वाजा प्रतिष्ठा प्रॉपर्टी काय करायची रे बाबा, बरं नको म्हणत नाही ते, असू देत, पण भाव असेल तर त्याला किंमत कधी येते? सगळ्या प्रतिष्ठेला, आपल्या प्रपंचाला, घरातले कपडे लत्ते दागदागिने याला मूल्य प्राप्त करून देणं, ते भगवंताबद्दलचा भाव. ज्याला भगवंताबद्दलचं प्रेम नाही त्याला असलेल्या प्रॉपर्टी शून्य असते. काय उपयोग आहे त्याचा? रूप वैसा माझा, गुणवान आहे, रूपवान आहे, बरोबर आहे, पण माझा भाव नसेल तर ते पाल्हाळ गा. माऊली दृष्टांत देतात बघा. कने विन सोपटे, कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. दृष्टांत किती सुंदर आहे बघा. कणस सुंदर आहेत शेतामधली, अगदी त्याचा फोटो काढावा आणि ठेवावा आणि कोणाकोणाला तरी सेंड करावा, इतकी कणसं चांगली लागलेली आहेत. पण त्या जवळ गेलं आणि कणसांना उलगडून बघितलं, त्यात एक दाणा पण नाही. त्याला काय कणस म्हणायची काय? माऊली बोलतात. दुसरं काय म्हणतात बघा, की गाव आहे, सजवलेलं आहे, रस्ते वगैरे आहेत, घरं अगदी रंगवलेली चांगली आहेत, आणि त्या गावामध्ये प्रवेश केल्यावर कळलं की त्यामध्ये एक माणूस सुद्धा नाही त्या गावात. त्याला काय गाव म्हणायचं काय? तसं शब्द कसा वापरलाय? कने विन सोपटे, कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे, सुंदर, ओस म्हणजे माणसं नसलेलं नगर, माणसं नसलेलं गाव. त्याला काय गाव म्हणायचं आहे? तसा भाव नसेल तर त्याला काय भक्ती म्हणायची आहे? भाव नसेल तर त्याला काय भजन म्हणायचं आहे? मग टाळ किती वाजले आणि उड्या जरी मारल्या तरी कोण कसा नाचतोय, माझं नाचणं बरोबर आहे काय, मी बरोबर वाजवतोय काय, मी बरोबर गातोय काय, माझा राग चुकला काय, रागातली काही सारेगम पदनिसा चुकली काय, याच नादात असेल ना आपण तर भजन होत नाही. पण आपण भजन जे करतोय ते बरोबर आहे, ते लौकिक दृष्ट्या बरोबर आहे, करायला पाहिजे समूहानं परमार्थ. पण खरंही परमार्थाची गोष्ट कोणती असेल तर एक आपल्या घरामध्ये स्वतःचं भजन असलं पाहिजे. ते विना टाळाचं, विना मृदंगाचं असलं पाहिजे, विना हार्मोनियमचं स्वतःचं भजन असलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला तो भाव दिसायला लागतो. पण भाव असेल तर बरेच जण काहीतरी अभंग म्हणताना डोळ्यातून पाणी एकाएकांच्या येतं, अस्व येतात. याचा अर्थ तो भाव आहेत. असे अष्ट सात्विक भाव सांगितलेले आहेत शास्त्रानं. म्हणजे अंगावरती रोमांच येणं, चेहरा लालसर होणं, घाम फुटणं, डोळ्यातून पाणी येणं, असे 8 भाव सांगितलेले आहेत. ह्या कुठल्या तरी भावात आपण बसलो पाहिजे ना. म्हणून या आपण भाव जर नसेल ना तर भावाशिवाय भक्ती शक्य नाही. माऊली बोलतात ना, काय करावे गोमटे ओस नगर, तैसे माझी या भक्ती विन जळोते जियाले पण. अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही, भावाशिवाय भक्ती नाही. मग पृथ्वीवरील दगड आणि आमच्यात भेद काय राहिला? कुत्र्यासनी रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, गाढवाला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, म्हशीला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, कारण त्यांना वाणी दिलेली नाही, वाचा दिली नाही.
म्हणून मला वाचा दिली रामकृष्ण हरी म्हणावं म्हणून. मी मुक्त व्हावा म्हणून नरजन्मात देहात मला घातलेला आहे. नरदेहात आल्याशिवाय मुक्ती नाही. मला जर नरदेहात देवानं ठेवलंय ना, आता कर्मानुसार देह मिळालाय, ह्या देहाचा नरदेहाचा अर्थ काय? आता मी मुक्तीच्या जवळ आहे. भगवंताच्या जवळ नेणारा कोणता देह असेल तर तो म्हणजे माणसाचं शरीर. अन्य शरीरात भगवंत जवळ नसतो, ते लांब असतात भगवंतापासून, आणि म्हणून ती व्यथा वेदना भोगत असतात. माणसाचं आयुष्य कसं त्या मनानं सुखाचं आहे, कारण तो भगवंताच्या अगदी जवळ गेलेला असतो. थोडासा प्रयत्न केला, अभ्यास केला, थोडीशी साधना केली की त्याला भगवंताची, आनंदाची, तृप्तीची प्राप्ती होते. मग त्यासाठी प्रेम पाहिजे ना, भाव पाहिजे. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. पुढे म्हणतात बघा, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिवाया. माऊलींना कोणीतरी प्रश्न विचारला की म्हणले, मला भगवंताची प्राप्ती व्हावी महाराज, मी काय करायला पाहिजे? आणि ती प्राप्ती मला त्वरित झाली पाहिजे, तात्काळ झाली पाहिजे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, मला देव प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे, मला तृप्ती वाटली पाहिजे, मी जे काम करतोय मला समाधान वाटलं पाहिजे, माझं मन त्यामध्ये अगदी मोहरून गेलं पाहिजे. ज्यामध्ये आपण स्वतःला विसरून ते करत असतो ना, त्यावेळी आनंदाच्या क्षणावर आपण असतो, पण आपल्या लक्षात येत नाही. ते दिवसातून काही वेळ आपण मुक्त असतोय बरं काय, पण आपण मुक्त आहे आपल्याला कळत नसल्यामुळं त्याचा आनंद घेता येत नाही. खरी गोष्ट तिथंच आहे. आपण मुक्त असतोय, आपण फार चांगले असतोय, पण फार चांगले असतोय, ते चांगलं असतोय त्यावेळेचा क्षण आपल्याला आठवण येत नाही आणि त्याचा जाणीव आपल्याला होत नाही. म्हणून आपण कायम आपल्याला वाटते मी अस्वस्थच आहे वाटते. कायम अस्वस्थ नाही. स्वस्थता हा आपला स्वभाव आहे, शांती तृप्ती हा आपला स्वभाव आहे. पण स्वभाव आहे, पण तो स्वभावाचं दिसतच नाही. म्हणजे माझं खरं खाणं शाकाहारी आहे खरं, पण मी शाकाहारी सोडून ट्रॅक माझा सोडतोय आणि दुसऱ्या ट्रॅकला मध्ये जायला लागलोय. ट्रॅक सोडल्यामुळे सगळं गडगडतंय. समजा रेल्वेनं आपला जर ट्रॅक सोडला तर काय होते सांगा बघू, त्या रेल्वेच्या डब्याचं. तेच आमचं व्हायला लागलंय आता. आम्ही ट्रॅक सोडून खाणं, ट्रॅक सोडून वागणं, ट्रॅक सोडून बोलणं चालू आहे. त्यामुळे सगळा संस्कार आणि जी सुंदरता आयुष्याची आहे ती सगळी नष्ट करून टाकली आपणच आपल्या वागण्यानं. आमची मुलं माझंच बघून माझी मुलं शिकायला लागलीत, नातवंड तशीच शिकायला लागलीत. नको नको त्या गोष्टींचा आता उद्भव व्हायला लागलाय या सगळ्या एकूण जगामध्ये, समाजामध्ये. आपण बघतो हे बिघडलेलं आहे. त्या बिघडलेला दुरुस्त करण्याची हिंमत, ताकद फक्त संतांच्या वाङ्मयामध्ये आहे. म्हणून कधीही संतांचं वाङ्मय टाकायचं नाही. त्यासाठी ते भावानं वाचलं पाहिजे. नुसतं भाव आतमध्ये असला पाहिजे. भावेविन देव न कळे म्हणतात ते. भावाशिवाय देव कळणार नाही. निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. माऊलींचा हरिपाठ वाचायला प्रत्येक तुकड्याचा अभ्यास करत जावं. एक एक तुकडा तेवढाच वाचायचा, त्याचा विचार करायचा. कुणाला तरी शहाण्या माणसाला शंका विचारायची, मला एक कळलं नाही, मला सांगा. ती सांगतात, त्यांच्या पद्धतीने ते सांगत असतात. भेटतात आपल्याला माणसं, पण आपल्याला ती हेच नाही, गरजच वाटत नाही. गरजच नाही. आज ज्ञानेश्वरी वाचली नाही, काय बिघडलं काय? पण सिलेंडर संपले, काय बिघडणार का? नाही बिघडलं, सगळं बिघडलं बघा. पोटालाच नाही ना, केवढं आपण करतोय बघा. आमचा एक दृष्टांत, आमचे गुरुवर एक दृष्टांत देतात. ते म्हणतात आपल्या घरामध्ये न्यूजपेपर येतोय, काहीतरी पुढारी वर्तमानपत्र टाकतात, किंवा शहरामध्ये दूध सुद्धा येते, दुधाची पिशवी टाकून जातात, आणि नंतर हारवाला पण असतो, तो हार टाकून जात असतो. समजा एक दिवशी जर दुधाची पिशवी आली नाही, चुकून आली नाहीत, किंवा वर्तमानपत्र आलं नाही, तर लगेच मी नाक्यावर जातो किंवा मधल्या कोपऱ्यावर जातो, त्या दुकानातून स्टॉलमधनं वर्तमानपत्र लगेच जाऊन ते आहे तशा कपड्यामध्ये लगेच जायचं, बनेनवरच ते आणायला पाहिजे ना वर्तमानपत्र. आजच्या बातम्या वाचायला पाहिजेत. दुधाची पिशवी पाहिजे ना, तर दूध नसेल. पण हार जर देवाचा दिला नाही, राहू दे, कॅलेंडरवर फक्त खोड करायची. कॅलेंडरवर आजची तारीख, आज हार दिला नाही, काय नडलं नाही, काय देव म्हटला तू दूध तेवढं पितोस आणि मला हार तेवढा का घातला नाहीस असा म्हणत नाही. पण आत असतो तो देव, तो आपल्याला बरोबर सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो. तू चुका करायला लागला असत्या, त्या आनंदाचे क्षण तू स्वतः घालवायला आला. म्हणून लौकिकतेमध्ये लपून राहणं म्हणजे, म्हणून म्हणतात ते मला शांतता पाहिजे. मग शांत नसेल तर दैवत कसं प्राप्त होईल सांगा. म्हणून कैसेने दैवत प्रसन्न उगार आहे निवांत. अरे शांत बस, शांत बस याचा अर्थ काम करू नकोस, शांतपणे काम कर. मुद्दा बघा, काम करू नको असं नव्हे, कर्म करायचं नाही. कसं कुठलंही कर्म, तिसरा अध्याय आपल्याला सांगतो, कर्म न करता एकही प्राणी राहू शकत नाही. आम्ही बसलो तर बसण्याचं कर्मच आहे ना.
मी झोपलो, झोपण्याचं कर्मच करतोय. मी काही करणार नाही, काही न करणं सुद्धा कर्मच आहे ना. श्वास तरी घेतोस, ते पण चालू आहे. रक्ताभिसरण चालू आहे, मग काय थांबलं? कर्म तरी होते. पण कर्म मार्ग कोणता हे पाहिलं पाहिजे. कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया, हा शब्द त्यातला महत्वाचा. वाया शिनू नकोस. सीन म्हणजे कष्ट घे, त्रास घे, पण वायाच घेऊ नकोस. वाया येरजार हरिविन जसे म्हणतात, वाया जातं ते. उगीच माणसं उचापती काहीतरी करत बसतात बघा. हे काय नाही, ते काय नाही, बसलं तरी 10 फोन लावत बसायचं का? बसून काय करायचं? आणि तिकडल्या फोनचे जे रिप्लाय येतात ना, त्यामुळे डोकं भडकून हे ना असं म्हणायचं काय? मी किती दिवसांनी फोन केलता, मला असं म्हटली माझी बहीण, माझा भाऊ असा म्हटला मला, माझी आई अशी म्हटली, मुलाने असं मला म्हणायचं काय? आता हे चालू झालं बघा. कधी? फोन केल्यामुळं. तुला उचापती करायला सांगितलं कुठलं? शांत बस ना. आपण पोट भरलंय म्हणून गप्प बसत नाही. पोटाच्या पलीकडे जे उद्योग चालतात त्याला उच्चापती म्हणायच्या. व्याप करावेत पण उपद्व्याप करू नयेत. उपद्व्याप वाईट. उपद्व्याप म्हणजे काय? ह्यांच्या घरात काय चाललंय त्यांच्या, तुझ्या घरातलं झालं असेल ना, शांत बस आता. ज्ञानेश्वरी वाच, रामकृष्ण हरी म्हण, हरिपाठाचा अभ्यास कर. दुसऱ्यांच्या उच्चापती करत बसू नकोस. ह्यांचं काय झालंय, प्रत्येकाच्या पट्ट्या घेऊन मापत बसायचं. ह्यांच्यात असं काय, त्यांच्यात तसं काय, आपल्यात काय. आणि रोज सुधारणा म्हणून जी असते ती मरेपर्यंत संपत नाही. सुधारणा जी आपल्यात करायची असते ना, ती रोज थोडी थोडी करतच जायला लागते. संपत नाही कधी ती. सारखं सुधारावं लागते, सारखा अभ्यास करावा लागतोय चांगल्याचा. चांगल्याच्या प्राप्तीसाठी धडपडावं लागते. वाईटाची प्राप्ती आपोआप होते. म्हणून शांत राहणं, निवांत राहणं, धडपड बंद. बंद आता कधी धडपड होणार? आमचे गुरु म्हणतात, हे धड जे आहे, हे धड म्हणजे शरीर, हे धड पडेपर्यंत जे चाललेलं असतं त्याला धडपड म्हणतात. बरोबर आहे ते. हे धड पडेपर्यंत चाललेलं असते बघा धडपड आपली. हे पडलं की शांत होतो. शांतता आम्ही कुठं होतोय? फोटोत गेल्याशिवाय शांतताच नाही. उदबत्त्या लावल्या की गप्प बसतोय. का? तिथनं बाहेरच पडता येत नाही फ्रेम मधनं, म्हणून गप्प असतो, बाकी काही नाही. पाठीमागे लावायचं कै वही लावायचं आणि गप्प बसतो. मग वहीनी कै म्हणजे काय? वैकुंठवाशी. आता वैकुंठवाशी जोग महाराजांच्या बाबतीत आम्हाला लिहितात. जोग महाराज परमपूज्य वैकुंठवाशी जोग महाराज, त्यांना तो शब्द शोभतो. माझ्या फोटोवर लिहिलं वैकुंठवाशी, तर काय मला शोभण्यासारखं नाही त्यांना. मी वैकुंठाला गेलो का कुठं बिघडाय फिरायला लागलंय भूत होऊन कुणाला माहिती. काय काय राहिलेल्या इच्छा असतात, त्या इच्छा संपतच नाहीत. मग निवांत कसा मिळेल? पण 2 शक्ती असतात आपल्याकडे. एक इच्छाशक्ती, एक प्राणशक्ती असते. प्राणशक्ती म्हणजे शरीरावर आधारित कार्य करणारी शक्ती, आणि इच्छाशक्ती ही अंतकरणाची शक्ती असते. मनापासून संकल्प विकल्प होतात, चित्ताचं चिंतन चालू असतं, बुद्धी काहीतरी निश्चय करत असते, अहंकार आपला वर करत असतो. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या इच्छेतून, इच्छा आहे तिथं, आणि त्यामुळे ती इच्छाशक्ती एक असते. म्हणून संतांची इच्छाशक्ती संपलेली असते, पण प्राणशक्ती शिल्लक असते. प्राण म्हणजे देह असतो. देह असतो, ते जात नाहीत, पण असतात. पण त्यांनी इच्छा मात्र संपलेली असते, त्यांच्या वासना संपलेल्या असतात. ज्यांच्या इच्छा संपलेल्या असतात आणि प्राणशक्ती शिल्लक असते त्यांना जीवनमुक्त म्हणतात. इच्छा संपल्या पण प्राण शिल्लक आहे अजून, म्हणजे अजून गेलेला नाही, अजून आहे, वावरतो. पण माझं काही नाही म्हणून प्रपंचात राहतो. प्रपंचाचा ट्रस्टी म्हणून राहतो, विश्वस्त म्हणून राहायचं. विश्वस्त काय करतात? तर नुसते संस्था आहे मी त्यामध्ये, पण माझं काय या संस्थेत? खुर्च्या नाही तर उचलून खुर्च्यात विश्वस्त नेतात काय बघा, नाही म्हणतात हे संस्थेच आहे, माझं काय नाही. तिथलं सगळं. आता कोण नेत असतील तर तो भाग वेगळा, तो आणि चर्चेचा विषय वेगळाच होईल. आता उदाहरण दुसरं, कॅशियर आहे बघा, दिवसभर कोटवर रुपये मोजतात बघा, पण 1 रुपया पण घरला घेऊन जात नाहीत. बरं, जाताना एवढं मांडलेलं असतात नोटांची बंडलं, त्यांना जरा सुद्धा मन त्याच्यावर नसते. काय गंमत असेल बघा. का? आतून त्यांना माहिती आहे हे सगळे पैसे माझे नव्हेत. असं प्रपंचामध्ये आपल्याला काय राहता येत नाही. मग सोनं सगळं आहे, साड्यांचे ढीग लागल्यात, तिजोऱ्या भरलेल्या आहेत, सगळं आहे ना, माझं नवं असं म्हणून जगायचं. वापरायचं सगळं, मात्र वापरायचं सगळं, कपडे वापरा, दागिने वापरा, काय खायचं खाय, हाय कधीतरी होईल त्याच्याबद्दल. पण एक गोष्ट की ते माझं नव्हे, हे माझेपणा जर आपण काढला ना, तर आपण प्रपंचात निवांत राहिलो म्हणून समजा, देव प्रसन्न झाला म्हणून समजा. कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे शांत हो. उगीच त्रास करून घेत नाही. काही लोकांना गडबड करायची आणि सगळ्या चुकाच करून बसतात. इतके प्रश्नांचे गंभीर प्रश्न असतात ना, पण काय छोटे मोठे प्रश्न आपल्या प्रपंचातले असतील, सोडवाय जमत असतील तर जरूर सोडवावे. एखाद्या सल्लागाराची मदत घ्यावी आणि सोडवावेत.
मग जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवावेत, जे प्रश्न सोडवता येत नाहीत ते सोडून द्यावे. हा मुद्दा शब्द फार महत्वाचा आहे. आणि सोडणे या शब्दाचा एवढा सुंदर शब्द आहे परमार्थातला, आणि तो प्रपंचातही वापरला पाहिजे. सोडून द्यायचं. अमक्यानं अपमान केला, आठवायचं नाही, सोडून द्यायचं. त्या आठवण करण्यासारखी गोष्टच नाही. ज्याची आठवण केली म्हणजे अस्वस्थ आपण होतोय, त्यांच्या आठवणी काढायची घाण सवय आपल्याला जास्त आहे. जे अपमान झाला आठवायचं. एवढं सगळं मोठं प्रेझेंट घेऊन गेलं तरी काय साडी कसली निसवली बघा, आठवायचं. किती वर्ष? 4-4, 10-10 वर्ष आठवायचं. बघू दे कुठं सापडते, तीच साडी तिला घालतो वापर ती, आणि लक्षात असतं बघा. म्हणजे प्रपंच लक्षात ठेवतो आपण, आणि नाम नाही. नामासाठी बैठक घ्यावी लागते तरी सुद्धा. म्हणून नामाला नामस्मरण म्हणतात. तू कोण आहेस याची आठवण कर, आणि त्यासाठी नामाची मदत घे. मी कोण आहे हे आठवायला मला आठवावं लागते. किती गंमत गोष्ट आहे बघा. मी कोण आहे आठवावं लागतं. सगळ्या शास्त्राचा मूळ गाभा काय असेल? स्वतःला आठव, स्वतःला ओळख. आता स्वतःला ओळखायला आपण सगळा प्रपंच जर आठवणीत ठेवत असू तर निवांतपणा कसा येईल सांगा बघू. सतत सतत दुसऱ्याने केलेले अपमान, दुसऱ्याने केलेलं वाया काहीतरी बोलले असतील, कुणी निंदा केल्या, कोणतरी वाईट म्हटलेलं आहे, सारखं दिवसभर आठवायचं, रिपिटेशन करायचं. माणसं कोण आली की त्यांना सांगायचं, म्हणजे परत आणि दुःख. दुःख किती वेळा? एकदा झालेला अपमान आपण बोलून 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 10 वेळा स्वतःचा अपमान करून घेतो दुसऱ्याला सांगून. म्हणून कधीही काही तो आठवूच नाही. प्रपंचाला विसरणं हा मूळ मुद्दा आहे परमार्थातला. आपण प्रपंच लक्षात ठेवण्याचा मुद्दाम प्रयत्न करतो बघा. हे एकदा जर कमी व्हायला लागलं ना आपलं, तर निश्चितपणे निवांतपणा जो आहे तो सापडेल. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशी वाया, सायासे करशी प्रपंच दिननिशी. कष्टानं, सायासे म्हणजे कष्टानं प्रपंच करतोस, दिननिशी म्हणजे रात्रंदिवस करतोस. रात्रंदिवस आपण खरंच प्रपंच करतो. रात्रंदिवस उठलो तरी काय आठवते सांगा? देव आठवतोय काय? नाही. काय ज्ञानेश्वरीतल्या ओवी आठवत असेल अपवादात्मक आहे. तुकोबांचा अभंगच आठवला. अशी मंडळी आहेत. तुकोबांचा अभंगातला एक चरण आठवणा, सगळा अभंग आठवला. काय मला आठवत का नसेल म्हणून उठून रात्रीच उठून गाता बघू बघतात, आणि तो अभंग आत्ता सापडलं. असं कोण असेल? असेल तर धन्य, त्याला त्याचे पायच धरायला पाहिजे. पण आम्हाला आठवते काय? रात्र झाली, उठलं तरी प्रपंचच आठवतो, उठलो तरी प्रपंच, दिवसभर प्रपंच, झोपेत ही स्वप्नात प्रपंच, स्वप्नाच्या द्वारे प्रपंचच करतो, रात्रीच्या झोपेत ही प्रपंचच चालू असतो, आणि उठल्यावर तरी प्रपंचच चालू असतो स्पष्टपणे. आणि अस्पष्टपणे झोपेत प्रपंच करतो आपण. म्हणजे राहायला प्रपंच, दुसरं करतोच काय आपण सांगा बघू. सायासे करशी म्हणतात माऊली. कष्टानं प्रपंच करतोस, कष्टानं नातवंडांची मुलाबाळांची काळजी घेतोस. तशी देवपूजेत आणि ज्ञानेश्वरी वाचताना काळजी आहे, नाम घेताना नाम जाईल म्हणून काळजी आहे, नोटा मोजताना बरोबर मोजतोस ना, पण नामाला का घसरतोस? मग कोणतरी बोलवलं ना, आपण बंडल 10,000चं मोजा लागलोय, कोणतरी हे थांब बोल नकोस मध्ये, माझं चुकतंय. तेच घरात कोणतरी बोलायला लागलं आणि मी रामकृष्ण हरी म्हणाले, अहो थांबा थांबा मला डिस्टर्ब, असं कोण म्हणतंय? वर्णा, मला तरी कुठं म्हणायचं आहे रामकृष्ण हरी. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, रामकृष्ण हरी मला म्हणायचंच नसते हो. त्यामुळे चुकल्याचा संबंध कुणाला आहे? आणि कुणाला हिची अपराधाची भावना आहे? माझं विसरलं, माझं राहिलं, आज माझी ज्ञानेश्वरी वाचायची राहिली हो, मला फार वाईट, असं सारखं म्हणाय. आज कोण म्हणते काय असं? पण म्हणतात काय माहिती आहे, मला असं पोरांनी बोलायचं का हो? 15 दिवस झालं फोन केला नाही मला पोरानं, हे मात्र आपण सांगतो, बरोबर आहे. पण 15 दिवस झालं मी देवाकडे ढुंकून पाहिलं नाही, हे मात्र सांगत नाही. प्रपंचाचं मात्र सगळं करायचं. आणि इकडं काय केलं तर ते आमच्या सुताक आहे ना, ते ज्ञानेश्वरी आम्ही बंद केले, वाचत नाही आता. अरे किती दिवस तुझी भावकी केवढी, प्रत्येकात कोणतरी बाळतीन होणार, कोणतरी जाणार, जाणारी जातात. तू ज्ञानेश्वरी वाचतो का तू मरतोस त्याच्या अगोदर? सुतकातच जातोस, काय विचार केला पाहिजे ना. काय प्रत्येक वेळी काय म्हणायचं माहिती आहे, देवपूजा आज नसती, ते बाळतीन झाली ना आमच्या ते भावकीत. कुठं? पुण्यात. आता पुण्यातच बाळतीन आणि सुताक यायचं इथं, ह्याला पूजाच करायची नाही. मुद्दा मूळ बघा, ज्ञानेश्वरी वाचायचीच नाही, कारण सांगायची आमचा सुतक आहे म्हणून. सुतक कुठं लागते? आपल्या अगदी घरातल्या जवळच, अगदी घरातलं, म्हणून तिथं सुतक असते. बाहेर सुद्धा बाजूचं सुतक येत नाही एवढं. आणि त्यातल्या त्यात रामकृष्ण हरी म्हणायला कुठलं सुतक आहे हो? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे.
कुठल्या स्नानाचं सुद्धा बंधन लागत नाही नामाला. मग सुतकाचं कसं लागेल सांगा बघू. रामकृष्ण हरी म्हणाला कसलं सुतक आहे सांगा बघू. काही नाही. ज्ञानेश्वरीला सुद्धा अगदी घरातलं काहीतरी झालं असेल तर बरोबर आहे, ती बरोबरही नाही ज्ञानेश्वरी वाचणं, म्हणून मी 12 दिवस गुंडळून ठेवली, ठीक आहे. परंतु कुठलं तरी काहीतरी झालं, सायासे करशी प्रपंच दिननिशी, रात्रंदिवस प्रपंच करतोस, हरीशी न भजशी कोण्या गुणे. पण हरीचं भजन का तसं करत नाहीस? चुकलं असं का वाटत नाही? आज पाहुणं आले त्यामुळे कुठले ज्ञानेश्वरी, पोरांचा सगळा कलकल, त्यामुळे ज्ञानेश्वरी झाली नाही. सारखी काहीतरी कारण काहीतरी सांगत बसतोय आपण. पण आज पोरं आहेच त्यामुळं काय केलं की मी कपडेच बदलले नाहीत असं कोण म्हणते, ते बदललं. आज आपण सगळं पाहुणे आलते आणि त्यामुळे काय झालं, आज जेवलोच नाही, उलट चमचमीत चालू असते पाहुणे आल्यावर. मग पाहुणे आल्यांच्या बरोबर कधी चर्चा करतोय का आपण ज्ञानेश्वरीवर वगैरे तशी असली तर नाही. आता पाहुण्यांना आवडलं तर, पाहुण्यांना आवडत पण नाही. काही वारकऱ्यांच्या घरात सुद्धा कोण जेवायलाच जात नाही. घालून काय वरण भातच घालणार ना. भित्तात त्यांच्या जायला. तुकाराम महाराज म्हणायचे आमच्या घराला कुत्री सुद्धा भित्तात का, चोर सुद्धा भित्तात म्हणायचे. ते चोर का भित्तात, न्यायला आहेच काय घरात म्हणून चोर भित्तात. तसं वारकऱ्यांच्या घरात जाणारे खवये असतात ना, ते खवये टाळतात ते घर. नको म्हणतात तुझा पाहुणचार आम्हाला, कारण ते आवडत नाही ना पाहुणचार वारकऱ्यांचा. जो कृतार्थतेला उपयोगी पडणारा आहार आहे त्या आहाराचा विचार केला जात नाही. सगळं चमचमीत लागते. 50 किलोमीटर जायचं 200-250 पेट्रोल घालून, 50 रुपयाचं किंवा 100 रुपयाचं जेवायला जायचं. इकडं आहे तिकडं आहे तर काय वाटतं ते. पण या गोष्टी सगळ्या जर करता येतात सायासे करशी प्रपंच दिननिशी, मग हरीशी का भजत नाहीस? माऊलींचा प्रश्न काय बघा. हरीचं भजन का करत नाही? बरं खा की, काय खातोस ना, ते खायचं नसते ते खायला लागला, पण ते खाऊन तरी रामकृष्ण हरी म्हण. मुद्दा हाय. मोसार केला म्हणून रामकृष्ण हरी म्हणून नाही म्हणता येते, म्हणत का नाही? म्हणायचंच नाही हा मुद्दा जर असेल मग तो कुणालाच सांगता येत नाही. म्हणून सायासे करशी प्रपंच दिननिशी, काय तुमची ते कीर्तन सगळी रात्री 9च्या पुढं 10, 11, 12 वाजता संपायला. मला ते पित्ताचा त्रास आहे तो, त्यामुळे मी येत नाही कीर्तनला. कोण? वारकरीच म्हणतात हा, आम्हाला जमत नाही. आता वृद्ध असतील ज्यांना जमत नाही, आजार आहे त्यांना जमत नाही. पण बरेच वेळा वारकरी मंदिरामध्ये येत नाहीत आणि दुसरे बरीचशी मंडळी तरी येतात. ह्याना रात्रीचं हे सगळं पित्त वाढते, याला जागरण होती म्हणून. पण उसाला पाणी पाजवायला रात्री सांगा, आता बॅटरी घेऊन रात्रभर फिरणार, त्यावेळी पित्त गप्प बसलेलं असते बघा. सायासे करची प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. हरीचं भजन का करत नाहीस? मग कर ना तासभर बसून. तासभर आंघोळ करायला, तासभर जेवायला, तासभर गप्पा मारायला, तासभर 1.5 तास 2 तास लोकमत, नंतर पुढारी, नंतर सकाळ, नंतर तरुण भारत, एवढा वाचायला वेळ आहे. एक तर मला म्हणत होतं सर ज्ञानेश्वरी काढली ना डोळ्यातनं माझ्या पाणीच पडते बघा. ती अक्षर बघत डोळ्याला त्रास आहे. मी म्हटलं त्रास आहे काय? त्रास नाही, पण ज्ञानेश्वरी वाचायला आलो की तर हाच माणूस मात्र 2-2 पेपर रोज वाचतो, त्यावेळी डोळ्यातनं जरा सुद्धा पाणी पडत नाही. टीव्ही बघताना डोळ्यातनं पाणी पडत नाही, मग ज्ञानेश्वरी वाचताना मग कुदरांडा पण आहे का नाही? हा दुसरा काय म्हणायचं याला शब्द कुठला? करायचंच नाही. सायाशी करशी प्रपंच दिननिशी, हरीचं भजन का करत नाहीस? म्हणून आपण प्रपंच जसा करतो, प्रपंच करू नये असं बोलले नाहीत माऊली बरं काय. तू कष्टानं प्रपंच करतोस तर थोडं तरी परमार्थासाठी, आणि परमार्थासाठी म्हणजे देवासाठी काही करायचं नाही, स्वतःसाठी असते ते. आता आपण सर्वजण ऐकायला लागलो किंवा बोलायला लागलोय कुणासाठी? ह्यात देवाच्या प्रसन्नतेचा काय विचार आहे सांगा? नाही बाबा, जरा कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, मग समाधान वाटलं, शांत वाटायला रे, असा अनुभव येतोय का नाही बघा. आणि कुणाही तरी घरामध्ये जाऊन बघा, कुठेतरी गप्पा मारून बघा, कसला अनुभव शांततेचा येतोय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. हे सगळा प्रपंच सगळा इंगळाचा शेज आहे, अंतरुण आहे. त्यात सुखाच्या गोष्टी गप्पा नसतात, कुठं ऐकायला पण मिळणार नाही. पण कीर्तनात गोड वाटतं, प्रवचनात गोड वाटते ना, मंदिरात गेल्यावर शांत वाटतं ना. देव नाही म्हणणारे मंडळी सुद्धा अगदी तरुण वयात कुठला देव आणि कुठलं काय नसतंय हो ते असे म्हणणारीच शेवटी रुसून मंदिरातच जाऊन बसतात. गंमत आहे का? तिथं जरा बरं वाटते. अरे बरं वाटते ते तुला पूर्वी कळायला पाहिजे होतं, मंदिरात का बरं वाटतंय ते. त्याचं कारणच तिथं दडलेलं आहे. कधीतरी करून बघ. मग तरुणपणात कर, काय म्हातारपणी झाल्यावर करायचा परमार्थ हा विषय आहे काय? पण बरेच वेळा त्याला शिक्काच मारून ठेवलाय. अजून काय परमार्थाचं वय आहे असं काय बोलतात लोक, विचित्र काही समजत नाही. म्हणजे अजून काय माझं जगण्याचं वय आहे असं म्हणण्यासारखा प्रकार आहे हा. जसं जगणं आहे तसा परमार्थिक साधन आहे, ती रोजच्या रोज असली पाहिजे. प्रपंच सायाशी करशी
प्रपंच दिनसी हरीशी न भजसी कोण्या गुणे. तू हरीचं भजन का करत नाहीस बाबा, असा प्रश्न माऊली विचारतात, आपल्या सगळ्यांना विचारतात बरं काय. म्हणून रोज उठून हरीचं भजन, त्यामध्ये काय काय येते बघा. हरिपाठ वाचणं, म्हणणं, भजन म्हणणं, तुकोबांच्या गाथेतील काही अभंग वाचणं, माऊलींच्या ओव्या वाचणं, थोडा वेळ नामस्मरण करणं, देवपूजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी भजनामध्ये मोडतात. भजन म्हणजे नुसतं टाळावरलं नव्हे, भजनामध्ये नाम घेणं हे सुद्धा भजन आहे. ज्ञानेश्वरी वाचणं हा सुद्धा भजनाचाच व्यवस्था गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण जर रोज या बाबतीत करायला लागलो तर माऊलींना तेच पाहिजे. माऊली तेच म्हणतात, हरीचं भजन असं कर म्हणजे तुला काय होईल, शांतता वाटेल. बघा, कुणी ज्ञानेश्वरी अजून कोण वाचत नसेल तर ज्ञानेश्वरी वाचून, किंवा तुकोबांची गाथा कोण उघडली नसेल तर तुकोबाच्या गाथेतले अभंग वाचून बघा, किती शांत वाटते. वाचावं आणि मग आपल्या कामाला जावं. थोडा वेळ नामस्मरण करायचं, थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ करायचं आणि कामाला जायचं. सगळीकडे भगवत भाव आहे, विठ्ठल सगळीकडे भरलाय, जळी स्थळी भरला असा समजून रोजचा दिवसाचा उद्योग पूर्ण करायचा. शांत वाटतं, रात्री झोप शांत लागते आणि मरण पण शांतपणे येते. सगळ्या गोष्टी त्याच आहे. झोपणं म्हणजे मरणच आहे. दिवसभर काम करून जसं झोपतो तसं आयुष्यभर कष्ट करून मरतो. मग नुसते कष्ट कशासाठी झाले, हा मुद्दा फार महत्वाचा. कष्ट कशासाठी झाले, स्वतःच्या आनंदासाठी झाले का, नाही. मुलाबाळांसाठी सगळं साठवून ठेवलं पण त्याचा उपयोग मला झाला नाही. सगळं माझ्यासाठी म्हणून साठवून ठेवलं पण शेवटच्या टप्प्यामध्ये मलाच खायची सगळी बंधनं डॉक्टरने घातलेत, काहीच लागत नाहीत. 2च ड्रेस लागा लागलेत मला, मग इतकं ढीगभर ड्रेस कशाला म्हणून ठेवले. गाड्या घ्यायच्या फिरवायच्या म्हणून त्यावेळी फिरवायच्या होत्या, त्यावेळी फिरवल्या नाहीत. आता हात थरथरतात, मला गाडी चालवता येत नाही, मला जायला कुठं जमत नाही. पाय चांगले होते त्यावेळी देवळात गेला नाही, आता रडत बसायचं मला पाय चांगले नाहीत म्हणून मी जात नाही देवळात. मग चांगले होते त्यावेळी गेला असताच, आता जावंच लागलं नसतं देवळात. देवळात जायचं बंद होतंय, ज्ञानेश्वरी वाचायची बंद होती. अगोदर साधना करून ठेवली तर शेवटचा दिवस गोड करण्याचा अत्यंत असा चांगली चौकट परमार्थशास्त्रानं आपल्याला दिली आहे. शेवटचा गोड झालाच पाहिजे. आणि शेवटचा दिवस याचा अर्थ वार्धक्याचे काही क्षण, वार्धक्यातली काही वर्ष. तरुण पण किती धडपडीत जाऊ देत, वार्धक्य आनंदात गेलं पाहिजे. आणि आनंदाची व्यवस्था परमार्थामध्ये आहे, आनंदाची व्यवस्था सोडण्यामध्ये आहे. सोडायचं, बोललेलं सोडून द्यायचं, कमवलेलं सोडून द्यायचं. सोडून द्यायचं शब्दाचा अर्थ त्याच्यावरली आस्था घालवायची, त्याच्यावरली माया जी आहे, प्रेम जे आहे काढून टाकायचं. माझं नाही, यातला कुठलंही ही चिताक हे घंटन माझ्याबरोबर येणार नाही, या बांगड्या हितच ठेवून जाव्या लागणार आहेत. एकदा एका म्हातारींचं एक मरण झालं, त्यांना घेऊन आम्ही यायचा असा योग आला होता. आणि घेऊन आल्यानंतर येता येता रस्त्यातच ते पोरगा आमच्या बायकोला म्हणतोय, ती बायको आमची त्यांना धरून बसलेली, ती म्हातारी वारलेली तिची आई, वहिनी आता इथं आलंय, आता इस्पुर्लीजवळ आला, आता गावात जायचं आहे. ती पाटल्या तेवढ्या आत्ताच काढून द्या, तिथं गडबडीत उगाच काढायला नको. कुणाच्या, आईच्या हातातल्या. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्याला आईचा वगैरे काय घेणं देणं नाही, पाटल्याशी घेणं देणं आहे. ह्या पाटल्या मी त्यांच्यासाठी केल्या होत्या ना, त्यांना काय त्याची किंमत आहे, काय नाही. मला काय त्याचा उपयोग झाला, बरं असू देत, असू दे, कारण माझं नाही म्हणून स्वीकारायचं. शांततेचा खरा तिथून सुरुवात होते, खरी शांतता तिथून सुरू. माझं नाही, मला सोडायचं आहे, एक दिवशी मी सोडणार आहे, हा देह सोडणार आहे, ही सगळ्या वस्तू टाकून जाणार आहे. टाकून जाणार आहे तर आता मनातून काढून टाकायच्या, घरातून काढून टाकायच्या नाहीत, मनातून काढून टाकायच्या. घरात राहायचं पण मनात घर करायचं नाही. गंमत बघा, घरात राहायचं, आपल्या घर काय कुणाला दुसऱ्याला द्यायचं नाही, पण मनात घर करून राहायचं नाही. मनात चित्तात कुणाला प्रपंचाला बसवायचं नाही. चित्ताच्या बाहेर प्रपंच, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. सुखानं प्रपंचाचं काम करू दे देह, काय संबंध आहे. पण देहात चित्तात काय पाहिजे, मात्र चित्तात तुझे रूप, मुखात काय पाहिजे, हरिमुखे म्हणा, बाकी काही नको. उगीच बडबड करत काय बसायचं. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे शेवटचं चरण, हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हे माझपणाचं ओझ तुला जर बाजूला ठेवायचं असेल तर तू हरिजपामध्ये व्यग्र राहा, कायम त्यामध्ये राहा. शेतात काम करताना, गाडी ड्रायव्हिंग करत असताना, आणखीन काहीतरी करत असताना, चालताना, फिरायला जाताना रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी म्हणल्यामुळं आपली काया पवित्र होते, देह पुण्यवंत बनतात. कोणाचे, जो वदे अच्युत सर्व काळ, तुकोबांचा अभंगच आहे.
देह काय पुण्यवंत काय तुकडा आहे तो, तर त्याचा देह पुण्यवंत होतो, वाचा पवित्र होते. कधी जे तोंडानं भगवंताचं नाम घेतात. आणि हा वाणी म्हणतो तो जो वजे अच्युत सर्व काळ सतत भगवंताचं स्मरण करणारा. आता ह्यासाठी प्रपंच थोडासा विसरावा लागतो. जे त्रासाच आहे ते विसरायलाच पाहिजे हो, पण आपण तेच त्रासाच आहे सारखं आठवतोय. सारखा माणसंच का आठवतात आपल्याला सांगा? प्रॉपर्टीज आठवते का? त्रास आहे त्याच्यात तरी पण आठवते बघा. आणि जे चांगलं आहे, शांतीचं आहे केंद्र, आनंद तिथून सुरू होतो, ते मात्र नकोच वाटतं. ज्ञानेश्वरी वाचायला नको, मंदिरात जायला नको, आरती करायला नको. आरती तरी आता ठेवतात, महाप्रसाद ठेवतात म्हणून बरं आहे, नाहीतर मंदिरात हप्ते सप्ते झाले नसते. म्हणजे जरासं अतिशयुक्तीने बोलतोय पण खरं आहे, वास्तव आहे. बऱ्याच ठिकाणी अशा पौर्णिमा अमावास्येचे कार्यक्रम वगैरे चालू असतात ना, आरती झाली म्हणले की लोक जमायला चालू. अगोदरच्या कीर्तनाला माणसंच नाहीत, प्रवचनाला माणसं नाहीत, पण जेवायला मात्र फार. भजन कमी, भोजनाकडे जास्त लक्ष. भोजन प्रिय आहे आणि भजन अप्रिय झालेलं आहे. म्हणून सहायसत ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, सतत भगवंताच्या गुणाचं आठवण करावी. मग कशी आठवण होईल सांगा? त्यासाठी ग्रंथांचा अभ्यास करावा, संतांची जवळीक साधावी. संत कुठं आहेत? संत ग्रंथामध्ये आहेत. आता कुठेतरी शोधायला गेलं, कुणाला संत म्हणायचं? बऱ्याच जणांना संत म्हणते रे, आता तुरुंगात आहेत बरेचसे. आता त्यांना कुणाला संत म्हणायला जायचं हा प्रश्नच आहे. त्याच्यापेक्षा काय करायचं सांगा? सोपा मार्ग, जे ग्रंथ आहेत ना, आणि दुसरे काय बघत बसायचं नाही. महाराष्ट्रात 4 ग्रंथ आहेत मराठी भाषेमध्ये. ज्ञानेश्वरी, ज्याला भावार्थ दीपिका म्हणतात, माऊली म्हणतात. तुकोबांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4,000-4,500 अभंगाचा तुकाराम गाथा. नंतर नाथ भागवत, ज्या भागवताच्या एकादश स्कंदावरती नाथ महाराजांनी टीका केलेली आहे. अशा 18,000 ओव्यांचा नाथ भागवत हा ग्रंथ. आणि समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. 4 ग्रंथ मराठीमध्ये आहेत. मरायच्या पूर्वी वाचून काढलेले बरे. वाचता येते ज्यांना त्यांनी वाचावं आणि मग मरावं आणि अनुभव घ्यावा. संत आपल्याला भेटीला येतात मग, म्हणून म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे. कशाचं धरणं आहे? देहाचं पण धरणं आहे. माझा देह ज्यावेळी जाणार आहे, मातीमोल होणार आहे, तो जाताना माझ्याबरोबर संत असली पाहिजे. माझ्याबरोबर पुरवठारा असणारच नाहीत, नातवंड असणारच नाहीत, असून काय उपयोगच नाही. उशाला पैशाला जरी बसलेली असली तर त्यांचा काय उपयोग आहे सांगा बघू आपल्याला? भगवंताचा उपयोग आहे. म्हणून संतांची ग्रंथ आहेत ना, त्यांना सोडून कधी राहायचं नाही. प्रत्येक घरामध्ये ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा असलीच पाहिजे. नसली तर खरेदी करा, विकत घ्या. कधी वेळ मिळेल त्यावेळी अभ्यासाला सुरुवात करून बघा. अनुभव काय येतो एका वर्षभरामध्ये, पण तो अनुभव घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. तेवढा भाव आपल्याकडे असायला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. हरिजप शब्दाचा अर्थ नामस्मरण आहे. त्या नामस्मरणाबरोबर ग्रंथांचा, शास्त्रांचा असा परिपूर्ण व्यवस्थित अभ्यास आपण केला पाहिजे. घरी बसून सुद्धा करता येतं, कुणाला तरी मार्गदर्शना करता येतं. आता स्वतंत्र युट्यूब, व्हॉट्सअप विद्यापीठ आहेत. काय पाहिजे ते आपल्याला ऐकायला मिळतं तिथं, भरपूर आहे. मग भरपूर आहे तर त्याचा फायदा काय आहे? घर बसल्या आपल्याला सगळं बरंच मिळत असतं. ग्रंथांचा अभ्यास करता येतो. जर या प्रपंचातून सुटका हवी असेल, कशी वैचारिक दृष्ट्या सुटका, तशी फिजिकली आपण बाहेर पडू शकत नाही प्रपंचातून. मी सोडतो घर, आता सोडतो घर, तुकोबाने घर सोडलं नाही, आपण त्याला सोडावलोय आणि ते मुक्त झाले घर न सोडता. मला पण न लागे जावे वनांतरा, तेच म्हणतात. सुख येतो घरा नारायण. आता बसायला पाहिजे ठाईचं बैसूनी, बसायला पाहिजे बैसूनी निवांत, शुद्ध करी चित्त, बसायला पाहिजे गप्प. पण बसतच नाही आपण, गप्प बसणं आपल्यात नसतं. म्हणून शांतपणे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, तुकोबांच्या गाथेचा अभ्यास, हरिपाठाचा अभ्यास करावा. जिथं कुठं हे चालू असतं त्या ठिकाणी जाऊन शांतपणे त्याचा अनुभव घ्यावा. ज्ञानाचे कण साठवून ठेवावेत. मृत्यूच्या समयी तेच ज्ञान वापरायचं. हरिपाठ पाठ आहे, मरताना हरिपाठ म्हणत म्हणत मरायचं. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत 100-150 पाठ आहेत. त्या ओव्या म्हणत 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 प्राण सोडायचा. त्यावेळी ज्यावेळी आपण ओव्या म्हणतो, तुकारामाच्या गाथेतले अभंग म्हणतो, हरिपाठ म्हणतो, त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नाथ महाराज ही सगळे संत आपल्या भोवती बसलेले असतात. फक्त त्याचा अनुभव आपल्याला येतो. कदाचित नातलगाना येणार नाही, पण नातलगही बसलेले असतात. पण त्याचा उपयोग काय? हे मला सोडवायला बसलेत, हे मला घालवायला बसलेत. दोघांच्यातला फरक लक्षात घ्या. नातलग घालवायला बसलेले असतात, फोन कुठं तरी येत असतात, आपल्याला पण ऐकू येत असते. काय झालं, आजोबांची तब्येत कशी आहे? नाही
काय बरं आहे आत्ताच ज्यूस प्यालेत, अजून कुठले 4 दिवस जातात, काय नाही जात. म्हणजे ती घालवायलाच बसलेली असतात बरं का. आणि हे आम्हाला सोडवायला बसलेली असतात. जे सोडवायला बसलेले असतात ना त्यांच्या नादाला लागायचं. जे घालवायलाच बसलेत ना त्यांचा नाद व्यवहार म्हणून करायचा. आहेत नाती आहेत, सांभाळायला लागतात. आहे बरोबर आहे, त्यांच्या बारशाला जावं लागते, जायचं. आपलं म्हणून काही मनात ठेवायचं नाही. माझं आहे असा कुठलंही काही वापरायचं नाही. अगदी निवांत आणि शांत गोष्ट आपला अनुभवायला सुरुवातच होते. पण आपण वापरत नाही होत ज्ञानेश्वरी, रोजच्या जीवनामध्ये वापरत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी काय पारायणाचा भाग झालं बा. तो पंढरपुरात कोण वारकरी असेल त्यांनी बघावा, आमचा काय त्याच्याशी संबंध नाही. अरे तुझ्या जीवनाशी संबंध आहे ज्ञानेश्वरीचा. वारकरी आज नाही तर नाही राहा, पण तरी ज्ञानेश्वरी गरजेची आहे, गाथा गरजेची आहे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. 4च चरणांचा अभंग आहे तुकोबांचा, माऊलींचा, पण इतका उद्बोधक आहे. असे बरेचसे अभंग आहेत की 27 अभंगामधले, पण नामाचं महात्म्य सांगणार आहेत. शांतपणे याच्यावर बसून अभ्यास करावा. अगदी एक प्रोजेक्ट म्हणून लक्षात घ्यावा, आपल्या समोर ठेवावा. कधी कधी करतोय ना, या वर्षी एवढं पीक काढायचंच असा आपण जसा निश्चय करतो, तसा ह्या वर्षी हरिपाठ समजून घ्यायचा. ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय 12वा अध्याय समजून घ्यायचा. विष्णू स्तोत्र नाम पाठ झालं पाहिजे, मला हरिपाठ पाठ झाला पाहिजे. का असा निश्चय करत नाही आपण सांगा? जसं उसाचे टन वाढवण्याचा निश्चय करतो, मुलांना मोठं करण्याचा निश्चय करतो, त्याबरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे. हे माझ्या आनंदाचा भाग आहे, माझ्या तृप्तीचा भाग आहे. आणि म्हणून ह्याकडे पाहिलं पाहिजे हरिपाठाकडं. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिवाया. सायाशी करशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. फार सुंदर अभंग आहे, आपण तो अभ्यासावा. असे सगळे अभंग. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी, विठू माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेतो. पुंडलिक